आनंद उत्सवाची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धुळवडीचा आनंद लुटतायत। ही दृश्य सध्या आपण बघतोय। आजूबाजूला असणारे त्यांचे सगळे समर्थक, शिवाय माध्यमकर्मी आहेत, पत्रकार आहेत, ज्यांच्यासोबत ते धुळवडीचा हा आनंद लुटतात। काही वेळापूर्वी आपण पुढारी न्यूजवर खासदार श्रीकांत शिंदेंनी हा धुळवडीचा आनंद लुटला होता, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्याचं दृश्य पाहिली होती। आणि सध्या मुख्यमंत्री जो धुळवडीचा आनंद साजरा करतायत ती ठाण्यातली दृश्य सध्या आपण बघतोय। सध्या संपूर्ण राज्यभरात खरं तर वातावरण तापलेलं आहे, सगळीकडे राजकीय रंगांची उधळण होतीये, पण आज धुळवडीच्या दिवशी आनंद साजरा करत या रंगांची उधळण होताना आपण पाहतोय। ठाण्यातली ही थेट दृश्य आहेत। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या तर त्या दृष्टीनं जागा वाटप, उमेदवारांच्या नावाची घोषणा, पक्षांकडून याद्या जाहीर होणं, आपल्याला उमेदवारी मिळणं, युती होणं, आघाडी होणं, या सगळ्या गोष्टी सुरू असताना आजच्या धुळवडीच्या दिवशी हे सगळे राजकीय नेते आनंद साजरा करताना दिसतात। काही काळासाठी का होईना पण आपल्या समर्थकांसोबत हा आनंद साजरा करताना हे सगळे नेते पाहायला मिळतात। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये सध्या आहेत, जे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत ही धुळवड साजरी करतात। धुळवडीच्या या आनंदासाठी, हा सण साजरा करण्यासाठी म्हणून टेंबी नाक्यावर आलेले आहेत एकनाथ शिंदे आणि तिथे ही दृश्य आपण बघतोय। परंपरागत इथं धुळवड साजरी केली जाते आणि शिंदेंनी सगळ्या त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना रंग लावत, त्यांच्याकडून रंग लावून घेत हा आनंद साजरा केला। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू असलेली सगळी जागा वाटपासंदर्भातली रणधुमाळी असेल किंवा बैठकांवर बैठका होणं असेल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सातत्यानं होणाऱ्या दिल्लीवाऱ्या असतील, या सगळ्यातून आज मात्र धुळवडीच्या दिवशी मुख्यमंत्री ठाण्यात असल्याचं आपण बघतोय। ते पत्रकारांशी बोलतायत। मोठ्या उत्साहात साजरा होतोय राज्यभर राज्यातील जनतेला। काल होळी साजरी झाली, आज धुळवड साजरी होते आणि होळीमध्ये या सगळ्यांनाच, होळीच्या आणि धुळवडीच्या मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। मनापासून त्यांना ही होळी, धुळवड सुखाची, समृद्धीची आणि विविध रंगांनी न्हाऊन जाणारी ठरो। खरं म्हणजे आज आणि या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती, संकट, अरिष्ट सगळी जळून खाक हो। या राज्यातल्या जनतेला चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे येऊ दे। या बळीराजाच्या वरती सगळी संकट दूर होऊ दे आणि या राज्यातला प्रत्येक घटक, शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ, सर्व समाजातले घटक, या सगळ्यांना या होळीनिमित्त मी शुभेच्छा देत असताना त्यांच्या जीवनामध्ये देखील बदल घडू द्या, त्यांचं जीवन सुखाचं, समाधानाचं होऊ द्या। त्याच प्रकारचं राज्य सरकारचं काम सुरू आहे। राज्य सरकार अनेक निर्णय या सर्वसामान्यांच्या हिताचे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये घेतलेले आहेत। राज्य आणि केंद्र सरकार देखील, आदरणीय मोदी साहेबांनी देखील या देशासाठी 10 वर्षात न भूतो न भविष्यत असं काम केलंय आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करतोय डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून। आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ही होळी अतिशय पर्यावरणपूरक, नैसर्गिक रंगांची उधळण करा, केमिकलचा वापर न करता या ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण जशी आपण होळीत करतो, धुळवडीत करतो, तशीच आपल्या नागरिकांच्या जीवनामध्ये देखील
आनंदाच्या रंगांची उधळण होऊ दे अशा मनापासून होळी निमित्त रंग न बदलण्याची शुभेच्छा कोणाला द्याल? होळी निमित्त रंग न बदल शुभेच्छा कोणाला द्याल? नाही, आज राजकारण नको. आज फक्त होळी आणि आनंद साजरा करूया आपण. आज सगळे या होळीमध्ये धुळवडीमध्ये मित्रही गळा भेट करतात आणि शत्रुही गळा भेट करतात. त्यामुळे आज राजकारण विरहित होळी अपन साजरी करूया. आणि आज इस होली के अवसर पर, आज धूलिवंदन के अवसर पर महाराष्ट्र की तमाम जनता को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, ढेर सारी बधाई देता हूँ. ये होली उत्सव जो है महाराष्ट्र में नहीं देश में बड़े धूमधाम से मनाते हैं. सभी लोग गले मिलते हैं और अनेक रंगों की बौछार होती है. और निश्चित रूप से राज्य सरकार भी यहाँ पर लोगों के लिए काम कर रही है. लोगों के जीवन में एक बदलाव हो जाए, लोगों के जीवन में सुख समाधान आनंद मिले. और इसलिए हमारे किसान हो, हमारे कामगार हो, माता बहनें हो, हमारे युवा हो, हमारे सीनियर सिटीजन हो, इस समाज में सभी वर्ग के लोगों को इस होली के अवसर पर शुभकामनाएं देते हुए उनके जीवन के सभी संकट समाप्त हो. ये होली में दुख, संकट, अरिष्ट, सभी अनिष्ट प्रथा जलकर खाक हो और नया एक अच्छा माहौल इस महाराष्ट्र में पैदा हो, ऐसे शुभकामनाएं देते हुए मैं ये भी कहूंगा कि इस राज्य ने 1.5-2 साल में जो राज्य की विकास की गति बढ़ाई है, गतिमान सरकार, वेगवान निर्णय, ऐसी छवि जो है सरकार की आम जनता में, आपला सरकार, हमारी सरकार, ऐसी छवि निर्माण करने में हम कामयाब हुए हैं. और इसके पीछे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी आशीर्वाद है. वो भी हमें पूरी तरह ताकत देते हैं, पूरी तरह हमारे सरकार को सहयोग करते हैं. और इसलिए डबल इंजन वाली सरकार 1.5 साल में इतनी तेजी से, बुलेट ट्रेन की तेजी से दौड़ रही है. और इसलिए आज आप देख रहे हो पिछले समय से इस 1.5 साल में कितने बड़े बड़े प्रकल्प शुरू है, कितने बड़े बड़े निर्णय सरकार ने लिए हुए. हमारी एक ही कामना है, इस महाराष्ट्र की जनता सुखी समाधानी हो, आनंदी जीवन बिताए और उनके भी जीवन में ऐसे ही रंगों की बौछार हो. और सभी लोगों को मैं आह्वान भी करूंगा कि नेचुरल कलर इस्तेमाल करने की आवश्यकता है, केमिकल कलर कोई इस्तेमाल ना करे. और यही मेरी भावना है. और सभी लोगों को फिर एक बार मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. पत्रकारों को भी विशेष रूप से इस होली के अवसर पर, धूलिवंदन के अवसर पर बहुत बहुत शुभकामनाएं. आज के दिन शुभ दिन कई लिस्ट का भी ऐलान हो सकता है सर? वो तो होते रहेगा, हो जाएगा, लेकिन आज सिर्फ होली होली होली. चलो.